शिक्षणाला इतकं कमी महत्त्व का देताय? दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध कॉलेज, शाळा आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन क्रांतीभूमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर येऊन सरकारचा निषेध केलेला आहे, लाठी हल्ल्याचा निषेध केलेला आहे। अक्षरशः विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण भाषण करून सरकारवर रोष व्यक्त केलेला आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे। पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनामध्ये पूर्णपणे सगळी भाषणं ही विद्यार्थ्यांची झाली आणि भाषणं झाल्यानंतरच विविध संस्था, संघटना आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आपली मतं माध्यमांसमोर व्यक्त केली। दिवसभर चाललेले आंदोलनाचं कंट्रोल पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हातात होतं। केंद्र सरकारने दिल्लीमध्ये लाठीचार्ज जो विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केला, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलं, या बाबतीत या ठिकाणी पिंपरीत देखील आंदोलन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या। सरकारचा निषेध केला, मोदी सरकारचा निषेध केला, दिल्ली पोलिसांचा निषेध केला, अमित शहांचा निषेध केला, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा निषेध व्यक्त केला। या विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करून झाल्यानंतर आंदोलन संपल्यानंतर, आंदोलन वेळेतच संपल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि पालकांनी आपल्या भावना सांगावा न्यूजवर व्यक्त केल्या। त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यावर अन्याय त्या ठिकाणी केंद्र सरकारकडनं झाला। काय मागणी होती विद्यार्थ्यांची किंवा सोनम वांगचुक सरांची किंवा अभिजित दिपके यांच्या आंदोलनाची मागणी एवढीच होती की नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला, ते पेपर फुटी झाली, त्याच्यामुळे 21 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आणि त्या धक्क्यामुळं जवळपास 21 ते 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। आता या आत्महत्या केलेल्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, परंतु यासाठी दोषी असणारे, जबाबदार म्हणून या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी एवढी माफक अपेक्षा या आंदोलनकर्त्यांची होती। परंतु त्या मागणीला कुठलाही प्रतिसाद या सरकारने 22 दिवस, 25 आज 26वा दिवस आहे, परंतु आजपर्यंत या सरकारने कुठलाही प्रतिसाद या आंदोलन करणाऱ्यांना दिलेला नाही। 20 दिवसानंतर आंदोलन केल्यानंतर सोनम वांगचुक सरांना त्या ठिकाणी अतिशय भयानक पद्धतीनं, हिंस्र पद्धतीनं उचलून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्या ठिकाणी पुन्हा आंदोलन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलं। त्या विद्यार्थ्यांच्यावर काल पुन्हा एकदा लाठीचार्ज रात्री 12 नंतर करण्यात आला। त्या आंदोलनामध्ये जखमी झालेली एक आमची विद्यार्थिनी मुलगी आज सकाळी मृत्यू पावली आणि हे सगळं होत असताना सुद्धा नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी घेऊन या संदर्भामध्ये प्रधानांचा राजीनामा घेत नाहीत, हे अतिशय खेदकारक आणि निषेधार्ह आहे। याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधल्या पुरोगामी पक्ष संघटना यांनी या ठिकाणी आवाहन केलं 3 दिवसापूर्वी की आपण या ठिकाणी या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी पिंपरीच्या चौकामध्ये आपण आंदोलन करणार आहोत। सोशल मीडियावर केवळ प्रसिद्धी दिल्यावर नंतर आणि तोंडी या ठिकाणी प्रचार झाल्यानंतर आज हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि दिवसभर या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली, आपला संताप व्यक्त केला। मोदी सरकारच्या विरोधामध्ये आणि प्रधानांच्या विरोधामध्ये अतिशय तीव्र अशा भावना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्त केल्या। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता हा जो तरुण वर्ग आहे तो या देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारायला लागलाय, एकूण व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारायला लागलाय, भ्रष्टाचाराबद्दल, रोजगाराबद्दल प्रश्न विचारायला लागलेला आहे आणि हा प्रश्न विचारणं ही आता नवीन क्रांतीची एक नवीन सुरुवात आता झालेली आहे। 1975 साली आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हे अनुभवलेलं आहे। जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत केलेली चळवळ होती, ती चळवळ पुढे अशी झाली की सत्ता संपूर्णपणे व्यवस्था बदलण्याचं काम त्या सगळ्या आंदोलनानं केली। आता त्याच पद्धतीचं आंदोलन आज या ठिकाणी गेल्या 3-4 दिवसापासून या सगळ्या संपूर्ण देशभर आता उभं राहत आहे। विद्यार्थी या ठिकाणी आता चवतळून उठलेले आहेत। मला जर असं दिसत आहे की 1975ची पुनरावृत्ती या ठिकाणी पुन्हा होणार आहे, ही व्यवस्था बदलणार आहे, मोदी सरकार या ठिकाणी जाणार आहे, हे याचं द्योतक आहे। आणि म्हणून मोदी सरकारला मी पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की ताबडतोब धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे। त्याचबरोबर आज ज्या पद्धतीने तुम्ही बेजबाबदार पद्धतीने वागता आहात, आता जेएनजीच्या किंवा या तरुण वर्गाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल सुद्धा द्वेष राग निर्माण झाला। तुमचा सुद्धा राजीनामा आता आम्ही या ठिकाणी मागत आहोत। एकूणच या सरकारचं जे या ठिकाणी अपयश आहे, ते अपयश झाकून ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे हाती घेता, ते आता चालणार नाही। इथून पुढच्या काळामध्ये या देशातली तरुणाई, या देशातले सामाजिक कार्यकर्ते, या देशातले सगळे ऍक्टिव्हिस्ट एकत्र येतील आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। हा या सगळ्या आंदोलनाचा परिपाक आहे असं मी समजतो।
या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आंदोलन झालं. 2011 मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा ज्या पद्धतीने प्रचार झाला होता किंवा जे आंदोलन झालं होतं त्याच्याही पेक्षा मोठा प्रतिसाद आज या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेला आहे. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक धन्यवाद, त्यांचं अभिनंदन. तर आजच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे लहान मुलं यांच्या कडेला आहे. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळेजण सहभागी होते. आपण अनेक आंदोलन पाहिलेत. विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहून काय वाटतं? नाही, हा विद्यार्थ्यांचा आक्रोश अतिशय नैसर्गिक आहे. ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्या पद्धतीनं त्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, विशेषतः शिक्षण विभागाने केलेलं आहे, त्याच्याबद्दलचा हा राग आहे. या ठिकाणी लहान मुलांना घेऊन त्यांचे पालक आले. या ठिकाणी माझ्या मुलीच्या वयाची मुलगी माझ्या नातीच्या वयाच्या मुलीला घेऊन इथं आलेली आहे. त्याचं कारण काय, तर ही ज्यावेळेला नात माझी मोठी होईल, ज्यावेळेला ती मोठी होईल त्यावेळेला या शिक्षण व्यवस्थेमध्ये आताची शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बदल झाला नाही तर तिला कुठल्याही विकासाची संधी राहणार नाही याची जाणीव त्याच्या पालकांना झाली आहे. आणि आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित राहावं म्हणून ही व्यवस्था बदलली पाहिजे. ही मागणी करण्यासाठी म्हणून पालक आपल्या मुलांसह या ठिकाणी आले आहेत. पालकांनी जे भोगलेलं आहे ना, जे सोसलेलं आहे ते विद्यार्थी किती समजू शकतात मला माहिती नाही. एका विद्यार्थ्याने मध्ये प्रश्न विचारला या सगळ्या आंदोलनामध्ये, असा एक प्रश्न केला की ज्या वेळेला महागाई वाढली होती, ज्यावेळेला भ्रष्टाचार वाढला होता, त्यावेळेला हे सगळे ज्येष्ठ नागरिक कुठे होते? अरे दादानो, त्यावेळेला तुम्हाला मोठं करण्यामध्ये आणि तुम्हाला शिक्षण देण्यामध्ये जे कष्ट करावे लागतात ते कष्ट इथली ज्येष्ठ मंडळी करत होती आणि त्या कष्टाचं फळ म्हणून तुम्ही आज या ठिकाणी बोलतात, त्या ठिकाणी आपला असंतोष तुम्ही व्यक्त करतात. हे आजच्या या पिढीला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं हे आंदोलन उभं केलं आहे किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही आपला आक्रोश व्यक्त करता आहात, तो आक्रोश इथून पुढच्या काळातही तुमच्या मनामध्ये कायम राहायला पाहिजे. ही व्यवस्था बदलली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्य विद्यार्थ्याला, सर्वसामान्य तरुणाला, सर्वसामान्य बेरोजगार युवकाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी सातत्यानं तुम्ही ही लढाई तुमची चालू ठेवली पाहिजे. दिल्लीमध्ये ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे दीपक आणि त्यांचे सर्व सहकारी जंतर मंतर संसदेच्या समोर हे सर्व लोक नीटची परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये जी काही पेपर फुटी होती, ज्यामध्ये करोडो रुपयाचा व्यवहार होतो, जे इमानदारीमध्ये अभ्यास करणारी जी मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय करून जे मोठे लोक आहेत अशा प्रकारे पेपर लीक करायचे आणि आपल्या मुलांना द्यायचे आणि त्यांना मोठ्या मार्क्स घेऊन या मुलांवरती अन्याय करायचा, अशा प्रकारची कृती संपूर्ण देशात, वेगवेगळ्या राज्यात आणि आपल्या महाराष्ट्रात देखील अशा प्रकारची कृती होती. आणि त्याचा निषेध करण्याकरता हे उपोषण आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं. या उपोषण आंदोलनावरती सोनम वांगचुक यांना अतिशय अमानुष पद्धतीने पहाटे 5:30-6च्या दरम्यान पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी त्यांना उचलण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. तदनंतर दुसऱ्या दिवशी संसदेवरती या सगळ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढायचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अमानुष, अगदी जनरल डायरला लाजवेल अशा प्रकारे अमित शहांच्या आदेशाने पोलिसांनी या आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्य, आपण काय म्हणतो युवा शक्ती, विद्यार्थिनी त्यांचे हात मोडले, पाय मोडले, डोकी फोडले. एक विद्यार्थी त्यामध्ये निधन पावलेली आज सकाळी. तर या सगळ्या अमानुष अशा प्रकारच्या अत्याचाराचं, हुकुमशाहीचा निषेध करण्याकरता पिंपरी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी 10 वाजता या ठिकाणी निषेध सभा आणि आंदोलन करण्यात आलं. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधून हजारोच्या संख्येने, कुणाला हे निमंत्रण नसताना उत्स्फूर्तपणे सगळे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाला पाहिजे. तसेच शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे आमूलाग्र बदल करून शिक्षण व्यवस्था सुधारवली पाहिजे. आणि ज्या नीटच्या परीक्षा लीकमुळे ज्या 21-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची मदत मिळली पाहिजे, अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होईलच, मात्र आपल्या देशामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकायचं, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच आपल्या स्वतःवर उपचार करून जगायचं. शिक्षण मुलांनी घेतलं तर त्यांच्या हाताला रोजगार नाही, बेरोजगारांची प्रचंड संख्या वाढवायची, त्यांना गुंड किंवा व्यसनी बनवायचं, अशा प्रकारची धोरणं केंद्र आणि राज्य सरकार या ठिकाणी राबवतंय. आणि म्हणून हे धोरणं सगळे बदलावेत, अशा प्रकारची व्यापकता
या आंदोलनाला पुढच्या काळामध्ये या देशाची युवा शक्ती, विद्यार्थिनी भविष्य त्यांचं उज्ज्वल होईल अशा प्रकारची अपेक्षा आमच्यासारख्या जनचळवळीमध्ये 30-35 वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. निश्चित हे विद्यार्थी उद्याचं भविष्य आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण म्हणतो की समाजामध्ये संवेदना नाही, जागृतता नाही, बऱ्याच वेळा आम्ही नर्वस होतो. मात्र आज जी काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तता दाखवली, संवेदनशीलता दाखवली, निश्चित सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आणि भारताची सुजाण जनता, विवेकी जनता यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे की ही युवा शक्ती जागृत झालेली आहे, ती रस्त्यावर उतरलेली आहे, सनदशीर मार्गाने विरोध करीत आहे. लाट्या काट्या पडतात तरी ते हात उचलत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हा देश आहे आणि हे आंदोलन सनदशीर मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने सुरू आहे. मात्र सरकारने हे लक्षात ठेवावं की हा जसा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मार्ग आहे तसाच हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांचा देखील देश आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये राहू नये की केवळ लोक प्रतिकार करणार नाहीत, निश्चित प्रतिकार देखील केला जाईल. या देशाला क्रांतीचा इतिहास आहे. या देशाने अनेक वेळा क्रांती केलेली आहे आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे या सगळ्या महापुरुषांचा इतिहास आमच्या समोर आहे. आणि त्यामुळं सरकारने झोपेतनं जागा व्हावं आणि या विद्यार्थ्यांना संपूर्ण न्याय द्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वागलेलं हे भाजपा केंद्र सरकारमधलं भाजपा सरकार आणि RSSच्या गुंडांनी जो अत्यंत शांततेत आणि संयमानं या नीट फुटीच्या प्रकरणामध्ये जे दिल्लीमध्ये सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके हे आंदोलन करत असताना, हे शांततेत आंदोलन चालत असताना सोनम सरांना उचलून नेलं आणि त्याच पद्धतीनं 20 तारखेचा जो संसदेवरचा मार्च होता, एकदम शांततेत चाललेला मार्च हा जाणीवपूर्वक हिंसा करण्याचा, त्यांना अडवून त्यांच्यावर लाट्या काट्याने एवढंच नाही अश्रुधुरांचा मारा केला. अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं मुलींना असेल, तिथं तरुणांना असेल, त्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये मार देण्यात आला. हे अत्यंत घाणेरडं कृत्य सरकारकडनं करण्यात आलं. एवढंच नाही तर हे केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामधले नेते सुद्धा ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस असतील, स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात की यांना म्हणजे कुठं फॉरेन फंडिंग असेल याची चौकशी करावी लागेल. एकीकडं जबाबदार मंत्री म्हणून एकीकडे ह्या आंदोलनातून तयार झालेला हा सदाखोत असेल, हा सदाखोत सारखा नालायक आमदार सुद्धा म्हणतो की ह्या प्रधानांचा राजीनामा घेतला नाही पाहिजे, यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. हे आतंकवादी आहेत, हे देशद्रोही आहेत. म्हणजे अत्यंत घाणेरड्या प्रकारे ह्या पद्धतीने हे सगळं चालू आहे. जाणीवपूर्वक या तरुणांना भडकवण्याचं काम हे सरकारमधले हे दलाल करत आहेत. कारण यांना या शहरामध्ये, या देशामध्ये अशांतता पाहिजे का? कारण इथले जे शिक्षणाचे प्रश्न आहेत, इथले बेरोजगारीचे प्रश्न आहेत, इथले महागाईचे प्रश्न आहेत, या प्रश्नावरनं भरकटवण्यासाठी हे जाणीवपूर्वक या तरुणांना भडकावत आहेत. आणि या पद्धतीनं हा जो न्याय मागण्या आहेत, ह्या न्याय मागण्याला डायव्हर्ट करण्याचं काम करत आहेत. एवढंच नाही तर या देशाचे CJ आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत, यांच्याकडे या ज्यावेळेस म्हणजे हे तरुण आपली मागणी मांडण्यासाठी गेले, या आंदोलनामध्ये प्रचंड अशा लाट्यांनी मारण्यात आलं, प्रचंड मारहाण झाली. हे सांगण्यासाठी गेल्यानंतर सुद्धा या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणतात की हे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, एवढंच आम्हाला काम नाहीये, आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य CJ कडनं करणं याचा सुद्धा म्हणावा तेवढा निषेध आपण केला पाहिजे. आणि हे CJ नाहीत, हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया नाही, हे सरन्यायाधीश नसून हे भाजपचे प्रवक्ते आहेत की काय, अशी आम्हाला आता शंका वाटायला लागली. त्याच्यामुळं यांना जर अशा पद्धतीनं वक्तव्य करायचं असेल, यांना जर लोकांच्या बाबतीत आणि अशी न्याय भूमिका घ्यायची नसेल तर त्यांनी सुद्धा खुर्ची खाली केली पाहिजे, अशी आमच्या आंदोलनाच्या सुद्धा माध्यमातून मागणी आहे. मला असं वाटतं की माझी भावना यांच्याशी सहमत आहे. आपल्या जंतर मंतरवरती ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची संविधानिक चौकटीमध्ये मागणी होती, संविधानिक चौकटीमध्ये ते आंदोलन करत होते. आंदोलनाच्या 3 प्रमुख मागण्या होत्या. सगळ्यात आधी तर होती की धर्मेंद्र प्रधान यांनी, हे जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, यांनी राजीनामा दिला पाहिजे. जी मागणी अतिशय कायद्याच्या चौकटीत आहे. मुळामध्ये लोक परीक्षा 2024 जी आहे याचं कायद्याचं अपडेशन केल्यानंतर सुद्धा
पेपरफुटी झाली का? तर होय, पेपरफुटी झाली. आणि असं असताना जर आपण पूर्णपणे नापास ठरलेलो आहोत तर ह्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून आहे ती त्यांनी घ्यायला हवी होती. आणि ह्या मागणीसाठी त्या ठिकाणी सोनम वांगचुक असतील आणि एक संघटन नव्याने उभं राहतं या ठिकाणी ते असतील, ते जर संविधानिक मागणी करत असतील तर त्या मागणीसाठी चर्चेला ह्यांनी खरं तर यायला हवं होतं. हे कुठेही त्या चर्चेला आले नाही. आणि संसदेमध्ये ज्या वेळेला ह्यावरती विचार मांडण्यात आले किंवा संसदेवर याच्यावर चर्चा करण्याचा आग्रह ज्या वेळेला विरोधी पक्षाकडून धरण्यात आला त्यावेळेला संसदेचं कामकाज बंद करेपर्यंत यांनी निष्ठुरता दाखवलेली आहे. ही संसदाची चौकट नाही, ही संसदेची गरिमा नाही. आणि असं असताना दुसरीकडे तुम्ही अशा गलिच्छ पद्धतीनं रात्रीतून त्या संबंधित उपोषणकर्त्यांना उचलता, पांढऱ्या चादरीत गुंडाळता, तर स्वाभाविक आहे गेले 10 वर्ष जो काही विद्यार्थ्यांमध्ये पेपरफुटीमुळे जे काही त्यांचा असंतोष धुमसत आहे तो बाहेर येणार. त्या ठिकाणी विद्यार्थी अगदी उत्स्फूर्तपणे जेन्युइन चेहरे गेलेले होते आणि त्यावेळेला तिथे कुठेतरी इतक्या वाईट पद्धतीनं जो काही लाठीचार्ज झाला तो असहनीय आहे. मीही एक स्त्री आहे. आईच्या मुलाला ज्या वेळेला मारलं जातं, जी आई त्याला अगदी तळाटाच्या पोळासारखं जपते, त्यांना इतकं वाईट पद्धतीने मारलेलं आहे. हे लोकशाहीला घातक मूल्य आहेत. आणि मला असं वाटतं की आता सगळ्यात महत्त्वाची मागणी आपली असली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी आधी राजीनामा द्यावा, त्यानंतर संसदेमध्ये पारदर्शक चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर केवळ राजीनामा घेऊन हे विद्यार्थी थांबत नाहीयेत, तर ह्या विद्यार्थ्यांमधून पुढची मागणी येते की जो काही लाठीचार्ज झालेला आहे त्याचे आदेश कुठल्या मंत्र्यांनी दिलेले आहे. त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री शहा यांना देखील ते ह्या चौकशीच्या भोवऱ्यामध्ये येतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाही मूल्यांच्या विचारांची पायमल्ली होत आहे. हे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी आंदोलन करत असताना महाराष्ट्राचे हे सन्माननीय फडणवीस पंत म्हणतात की हे दहशतवादी आहेत. आता आपण जर कॅमेरा सगळीकडे फिरवला, पुण्यामध्ये जर कॅमेरा फिरवला, रादर जंतर मंतरवरती सुद्धा मी गेले होते, तिथे जर आपण कॅमेरा फिरवला तर अतिशय जेन्युइन चेहरे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांची मागणी अतिशय संवैधानिक चौकटीत आहे. असं असताना आपण त्यांना म्हणायचं हे देशद्रोही आहेत, हे देशद्रोही आहेत. मुळामध्ये आम्ही आता अशी मागणी केली तर की संविधान चौकटीमध्ये मुळामध्ये तुम्ही जी तुमची कर्तव्य आहेत ती पार पाडत नाही, तुम्ही देशद्रोही आहात असंच म्हटलं तर चालेल का? यामध्ये बावनकुळे महसूल मंत्री जे आहेत त्यांनी देखील काल परवा शब्द वापरलाय की ह्या आंदोलनामध्ये अराजकता आहे. त्यांना कुठच्या स्वरूपाची अराजकता या ठिकाणी दिसते, कुठच्या स्वरूपाचं असंवैधानिक किंवा चुकीच्या पद्धती या आंदोलनामध्ये दिसतात. तुम्ही आंदोलनासाठी त्या लोकांमध्ये, मुलांमध्ये उतरा, त्यांच्याशी संवाद करा. ही मायबाप सरकारची जबाबदारी असते, संविधानिक जबाबदारी असते, पण ती कुठेही घेताना हे दिसत नाही. आणि होय, म्हणून या विद्यार्थ्यांच्या 3ही मागण्यांना आमचा पाठिंबा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, दुसरीकडे पारदर्शक चर्चा झाली पाहिजे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांवरती जे काही लाठीचार्ज झाला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि चौथी मागणी माझी अशी राहील की जो कायदा ह्यांनी 2024ला केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत की नुसतंच गुन्हा दाखल करायचा, 4-5 पेपर वाटणाऱ्यांना आणि 4-5 त्या सप्लायरांना पकडायचं, मात्र मुख्य सूत्रधार जे आहेत त्याच्यामध्ये जे ह्या सगळ्याचं अर्थकारण करतात ती लॉबीवरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मालमत्तेवरती जप्ती येणं गरजेचं आहे, ही तरतूद होणं गरजेचं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वप्रथम आज मी या आंदोलनासाठी उपस्थित राहिले. ती छावा मराठा सेना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नाही तर एक आई म्हणून, एक बहीण म्हणून आज या आंदोलनामध्ये सहभाग झाले. खरंच मला खूप लाज वाटते की आपण अशा सरकारच्या किंवा अशा लोकांच्या नेतृत्वाखाली आपण त्यांना निवडून देतो. म्हणजे आपण म्हणजे सर्व लोक निवडून देतो आणि आज निवडून दिल्यानंतर ना जे मंत्री असतात ते राजीनामा, आज गेले 20 दिवस झालं पर्यावरण प्रेमी आणि देशप्रेमी असणारे आपले शिक्षणप्रेमी सोनम वांगचुक सर 20 दिवस शांतताबद्ध उपोषण करत होते. तेव्हा 20 दिवस ह्या सरकारला किंवा त्यातल्या लोकांना त्यांना येऊन भेटण्याची सुद्धा इच्छा झाली नाही किंवा त्यांचं काय म्हणणं आहे हे म्हणणं विचारायला सुद्धा ते लोक आले नाहीत. आणि आज अचानक गोरगरिबांच्या लेकरांवरती
एखाद्या आईच्या लेकरांवरती एवढा मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला, खरंच ही खूप मोठी म्हणजे शेम येण्यासारखी ही घटना आहे. खरं तर ज्यावेळेस मी ही घटना बघितली तेव्हा मी जस्ट इन्स्टाला रील स्क्रोल करत होते आणि तेव्हा ज्यावेळेस हे चित्र माझ्या समोर आलं त्यावेळेस रात्रभर मी स्वतः झोपले नाही. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आपण नक्की महाराष्ट्रात राहतो का, नक्की भारत स्वतंत्र आहे का, याच गोष्टीचं मला प्रश्नचिन्ह वाटलं. जालियनवाला हत्याकांड जनरल डायरनी जो गोळीबार केला होता त्याची मला कुठंतरी या ठिकाणी आठवण झाली आणि खरंच मनाला खूप दुःख आणि वेदना झाल्या. तर सकाळी 10:15 वाजल्यापासून गर्दी होती. इथं गर्दी प्रचंड वाढत गेली आणि आता खूप गर्दी कमी झालेली आहे. पावसाची सुद्धा भीती न बाळगता इथं आंदोलनकर्ते उभे होते, आतापर्यंत उभे आहेत. तुम्ही बघितलं तर एवढा पोलीस बंदोबस्त आहे. दिल्लीमध्ये एवढा मोठा लाठीचार्ज झाला तरी सुद्धा इथं कोणाला भीती वाटलेली नाहीये आणि त्या भीती नसताना देखील लोक इथं येऊन आंदोलन केलेलं आहे आणि यांना खूप गट्स लागतात. एवढे गट्स लागतात की जर दिल्लीतले डोके फुटलेले व्हिडिओ पाहिले तर इथे यायची कोणाची हिंमत होत नाही. तरी सुद्धा खूप जेनझीज आले, ते सगळ्या जेनझीजला सॅल्यूट आहे माझा. जेवढे आंदोलन करते आले सर्वांना सॅल्यूट आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतील का? 100% घेणार सर. आज जर तुम्ही पाहिलं तर इमोजीचे व्हिडिओ बघा तुम्ही आणि काही फोटोज बघा. पोलीस लाठी मारतायत आणि मुलं त्यांच्या पुढे व्हिडिओ गुलाबाची फुलं घेऊन उभे आहेत. आणि आता इथून पुढचा फोटो आणि इमोजीज असे असतील, मोदी आणि धर्मेंद्र पायावर घोटीवर बसलेले असतील आणि एजंजी त्यांच्या पुढे छाती काढून उभे असतील. सर अतिशय तीव्र असं आंदोलन झालेलं आहे आणि खरं तर जे जज साहेब आहेत आणि त्या जज साहेबांनी जे तर येणारं म्हणजे भविष्य आहे त्या भविष्याला अक्षरशः झुरळ म्हणून हाक मारली. त्या जज साहेबांचे मी प्रथमतः धन्यवाद करते. तसंच दिल्लीत झालेल्या जी घटना आहे त्या घटनेचा मी जाहीर निषेध करते. तिथे गेलेला प्रत्येक विद्यार्थी होता, तो काही कुठला राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. आणि तिथं ज्या मुलांनी बुक्स वगैरे घेऊन गेले होते त्यांना अतिशय निर्दय प्रमाणे त्यांना मारण्यात आलं, त्यांचे डोके फोडण्यात आले, त्यांचं रक्त काढलं गेलं. मुली लहान असं कोणी कुठलाही भेदभाव न करता अत्यंत निर्दयपणे प्रत्येकावरती त्यांनी राग काढलेला आहे. हा ऑर्डर दिला कोणी? दुसरी गोष्ट, त्या मुलांची मागणी काय आहे? त्यांना असं वाटतं की शिक्षण पद्धतीमध्ये जो काही आत्ताचा बदल आहे की पेपर फुटी म्हणजे नक्की काय केलंय त्यांनी? एक डॉक्टरांचे पेपर ते विकले गेलेले आहेत. मग असंख्य विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या मागे खूप सारा ट्रेस्ट आहे. काही मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मग आता बाकीचे जे राहिलेले आहेत तर त्यांना दगडमार हे ते बऱ्याच गोष्टी इंस्टाग्रामवरती आपण बघतो आहे, फेसबुकला बघत आहेत. पण या घटनेचा जो करता करविता आहे धर्मेंद्र प्रधान, या एका नीच नेत्यासाठी तुम्ही का त्याला एवढं ट्रीट करताय, एवढं सगळं का तुम्ही हे करताय की त्याचा राजीनामाच तर मागतोय ना, मग त्याचा राजीनामा का नको व्हायला? प्रत्येक घराघरातून आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असा पेटलेला आहे आणि या सर्व घटनेचा मैं जाहिर निषेध करते। क्या ये वो भारत है जिसका सपना हमने देखा था? क्या ये वो भारत है जिसके लिए इतनी जानें कुर्बान की गई, जिनका नाम भी नहीं आया है लोगों में? ऐसे भी लोगों ने कुर्बानियां दी हैं जो जिनके नाम है वो तो सही है, लेकिन आज जो बच्चों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, ये बहुत गलत है क्योंकि ये बच्चे हमारे हैं, ये स्टूडेंट्स है, कोई आतंकवादी नहीं है, कोई किसी ऐसे संगठन या हम कह सकते हैं किसी ग्रुप का हिस्सा नहीं है, ये बच्चे हैं। और जो बच्चों को पीट रहे हैं, क्या उनके बच्चे इसमें शामिल नहीं है? क्या ये कंपटीशन वो बच्चों का नहीं है जो उनको मार रहे हैं? तो मेरा कहने का मतलब ये है कि अगर ये बच्चे हमारे हैं तो इनको पीटा क्यों जा रहा है, मारा क्यों जा रहा है? ये तो हथियार लेकर नहीं आए हैं ना, ये कोई आतंकवादी नहीं है ना, ये कोई मतलब ऐसे दंगा फसाद करने वाले नहीं है, ये बच्चे हैं, मासूम है और अपने फ्यूचर के लिए सवाल कर रहे हैं। तो गवर्नमेंट को चाहिए कि इनकी तरफ तवज्जो दे वो, ताकि आगे जाकर कोई पढ़े लिखा समाज हम बना सके। यहाँ पे सब जाहिल है, इस वजह से उनके जज्बात कोई समझ नहीं रहा है। बस मैं इतना चाहूंगी कि जो धर्मेंद्र प्रधान है वो रेजिग्नेशन देने के लायक है और वहां पर उस पोस्ट पे कोई पढ़ा लिखा पर्सन जैसे सोनम वांगचुक ने किया हुआ है, वो जैसे पर्सन वहां पर बैठे तो मुल्क की जो है तरक्की हो सकती है। माझ्या पाठीमागे पाहतोय की प्रचंड संख्येमध्ये पोलीस बंदोबस्त देखील होता। आता आंदोलन संपलेलं आहे, जवळजवळ हजारोंच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जमलेले होते आणि या विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी आंदोलन संपल्यामुळं ते निघून गेलेले आहेत आणि आपापल्या कॉलेजमधून आणि शाळा कॉलेजमधून आलेले विद्यार्थी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी होते
ते विद्यार्थी आता घरी गेलेले आहेत आणि आपण पाहतोय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरचा परिसर हा जो रस्ता आहे तो आंदोलनकर्त्यांसाठी मोकळा करून दिला होता. हजारो विद्यार्थी या ठिकाणी होते आणि आंदोलनकर्ते आता निघून गेलेले आहेत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आपण पाहतोय की या ठिकाणी भर पावसात देखील अजूनही आंदोलक या ठिकाणी आहेत आणि हळूहळू आंदोलक बाहेर जाताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या भावनांमध्ये महत्वाची गोष्ट आहे की महात्मा गांधी किंवा भगतसिंग त्यांची क्रांती आणि त्यांचे क्रांतिकारक विचार आणि क्रांतिकारी कार्य आम्हाला पाहता आलं नाही, पण सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी उपोषण आंदोलन जे चालू आहे आणि विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे जे आंदोलन चालवलं, पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्या रूपात देखील अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या रूपामध्ये महात्मा गांधी, भगतसिंग आणि हे क्रांतिकारक आम्हाला अनुभवायला मिळाले, अशा भावना भर पावसामध्ये या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. हे आंदोलनाचं आजचं खास वैशिष्ट्य होतं. सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड, पुणे.